नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 10. आता ईशोपनिषदाचे शेवटचे 2 मंत्र आपण अभ्यासणार आहोत. 17वा मंत्र असा: वायुः अनिलम अमृतम अथेदम भस्मांतम शरीरम. ओम क्रतोस्मर कृतं स्मर, क्रतोस्मर कृतं स्मर. याचा अर्थ आता पाहूया. ज्यावेळी हे शरीर मृत होईल, भस्मसात होईल, भस्मांतम शरीरम, तेव्हा शरीरातले हे प्राणतत्व किंवा प्राणवायू शरीराबाहेरील मूळ वायुतत्वात म्हणजे अविनाशी अशा अनिलामध्ये, अमृतमय अशा अनिलामध्ये, वायुतत्वात मिसळून जाईल. आणि त्यावेळी हे जीवा, तू आयुष्यभर केलेल्या कर्माचे स्मरण ठेव आणि त्या ब्रह्मतत्वाचेही स्मरण कर. असा हा मंत्र आहे. आत्तापर्यंत आता ऋषींनी आपल्याला अविद्या विद्या, असंभूती संभूती या दोहोंसह राहायला शिकवले. मात्र ज्यावेळी हा देह पडेल तेव्हा आयुष्यभर केलेल्या कर्माचे स्मरण ठेव, पापकर्माची माफी माग आणि त्या चिरंतन असलेल्या ब्रह्मतत्वाचीच आठवण ठेव. असा एकूण या मंत्राचा अर्थ आहे. आता या मंत्राशी संबंधित असणारा शेवटचा मंत्र आपण पाहूया. अग्नेनय सुपथा राये अस्मान, विश्वानि देव वयुनानि विद्वान, युयोध्यमस्मत् जुहुराणमेन, भूयिष्ठां ते नमोक्ति विधेमः. ऋषी म्हणतात, हे अग्निदेवा म्हणजे सूर्यदेवा, हे अग्निदेवा, मृत्यूपश्चात आम्हाला चांगल्या मार्गाने आपण घेऊन जावे, जेणेकरून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. आपण सर्व काही जाणत आहात. आमच्या पापकर्माचा आपण निराश करावा. पुनः पुन्हा तुम्हाला वंदन असो. आम्हाला त्या परम आनंदाच्या ठिकाणी घेऊन जावे. असा या मंत्राचा अर्थ आहे. आता हा मंत्र म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी केलेली प्रार्थनाच होय. गुरूंनी किंवा ऋषींनी आपल्या शिष्यांना ही प्रार्थना शिकवली आहे. कारण मनुष्य जन्माचा उद्देशच मुळी मोक्ष मिळवणे किंवा त्या ईशतत्वापर्यंत, ब्रह्मतत्वापर्यंत पोचणे हा आहे. किंवा तसा तो उद्देश असला पाहिजे. एकंदरीत ईशोपनिषदाचे संक्षिप्त वर्णन करायचे झाले तर ऋषींनी आपल्या शिष्यांना या उपनिषदाद्वारे ईशतत्वाची ओळख करून दिली आहे. पहिल्या 3 मंत्रात कर्माविषयी सांगितले आहे. ईश्वरार्पित कर्मयोग कसा असावा त्याविषयी प्रतिपादन केले आहे. त्यानंतरचे 5 मंत्र ते ईशतत्व कसे आहे, त्याला कसे ओळखावे, ओळखल्यानंतर शोकमोहादी षड्रिपूंचा कसा निराश होतो ते सांगितले. आणि त्यानंतरचे 6 मंत्र बुद्धी आणि हृदयाद्वारे साधना कशी असावी, विद्या अविद्या, संभूती असंभूती म्हणजे काय ते स्पष्ट केले. आणि या दोहोत समन्वय असेल तरच इहलोक आणि परलोक उत्तम रीतीने साधतो असे स्पष्ट केले. शेवटचे 4 मंत्र सूर्यदेवाचे किंवा अग्निदेवाचे वर्णन करून दर्शन देण्याची, उपदेश देण्याची त्यांना विनंती केली आहे. तसेच मृत्यूपश्चात आम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन जावे आणि मोक्ष प्रदान करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने आपण ईशोपनिषदाची ओळख करून घेतली. आता आपण अभ्यासणार आहोत केनोपनिषद. ते पाहूया पुढच्या भागापासून. हरिओम तत्सत. भाग 10 समाप्त.